नमस्कार, मी डॉक्टर अनघा कुलकर्णी. हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात, ब्युटी टिप्स असतात, तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात. रोजच्या दैनंदिन जीवनातल्या आपल्या घरात, बाहेर, आसपास घडणाऱ्या घटनांबद्दल, कौटुंबिक, सामाजिक, वैयक्तिक सगळ्या गोष्टींबद्दल मी बोलत असते, जेणेकरून तुम्हालाही त्यातनं काहीतरी समजावं आणि तुमच्या कमेंट्सच्या कमेंट्समधून मलाही काही समजावं. हे बघा, नाश्ता करा. काकांना सांगते नाश्ता करा, मी बोलणार आहे तुमच्याशी. जरा ऐका की, जरा मी सांगते ते. कधी ऐकलं आहे? आमचं कधी पटलंय काय तुम्हाला? तरी आम्ही आपलं सांगायचं काम करणार. कसा झालाय डोसा? चांगला झाला? होय, बोलला बिल्लात तर आणि पैसे पडतील. बोल काय करावं. बरं, असू दे, बाकीचं काय का असे ना. मला तुम्हाला एक सांगायचं आहे, स्पष्टच बोलते तुमच्याशी. आज सकाळी जसं तुम्ही वाद घातलात तसा परत मुलाबरोबर वाद घालू नका फोनवरती. काय प्रत्यक्ष तर आपण घालूच शकत नाही, प्रत्यक्ष तर मुलांना आपण बोलूच शकत नाही. त्यांची बॉडी लँग्वेजच अशी असते की काय सांगावं. कारण आजकाल मुलांशी बसणं, गप्पा मारणं, चर्चा करणं हे किती घरात चालू आहे मला माहीत नाही. 2% घरात नक्की असेल. मुलगा बापाशी चर्चा वगैरे करत असेल, गप्पा वगैरे मारत असेल. पण 98% घरांमध्ये मुलगा आणि बाप यांच्यातला संवाद संपलेला आहे. पूर्वी बाप रागीट असायचा, मुलं लहान असायची, बापाची टेन्शन्स, बापाचा स्वभाव याच्यामुळे बापाला वेळ नसायचा मुलांशी संवाद साधायला. आणि आता मुलांना वेळ नसतो संवाद साधायला. मग तुम्ही म्हणाल तेव्हा बाप तसा वागला म्हणून. तसं काही नाही, परिस्थितीच तशी आहे सगळीकडची. असं काही नाही आहे की एकेकाळी फार चांगलं वागलावं, संस्कार करावेत म्हणजे पुढं मुलं चांगली होतात वगैरे वगैरे, असं काही नाही आहे. ते प्रत्येकाच्या काय म्हणतात ना, कर्माचा भाग आहे मागच्या जन्मींचा. स्वभाव म्हणजेच कर्म आहे मागच्या जन्मीचं, बरं का. तर अलीकडे हे जे आहे ते सगळीकडे ही, आता आपण म्हणतो ना की काय म्हणतात त्याला, कलियुग कलियुग कलियुग. त्या कलियुगामध्ये सगळी नाती बिघडलेली आहेत. अहो, सायंटिफिक भाषेत परवा एका ठिकाणी मी वाचलं, युनिव्हर्स पॉल्यूट झालेलं आहे, प्रदूषित झालेलं आहे म्हणे. युनिव्हर्स, संपूर्ण ब्रह्मांड आत्ता चांगलं नाही आहे. असं आपण मुद्दाम पॉझिटिव्हिटी क्रिएट करावी लागते ब्रह्मांडात सुद्धा. तर घरात काय म्हणजे हेल्थ, वेल्थ आणि रिलेशन ह्या तीनही गोष्टी आत्ता सगळ्यांच्या बदललेल्या आहेत. 2% चांगल्या आहेत, 98% लोकांच्या बिघडलेल्या आहेत. तर मी तुम्हाला एक सांगते, आता मी सांगते, मला माहिती आहे तुम्ही काही ऐकणार नाही आहे, तरीसुद्धा मी तुम्हाला सांगते की मुलांशी वाद घालू नका. मुलं काय करतात मुलांना विचारू नका. मला तुमच्याशी बोलत बोलत माझा व्हिडिओ पण होतो, म्हणून मी हे दोन्ही करायला लागले. मला माहिती आहे तुमचं वॉकिंग करत माझ्याकडे काहीही लक्ष नाही आहे. असू दे, मला सांगायचं ते काम मी करते. ऐकणाऱ्यांनी ऐकावं, सोडणाऱ्यांनी सोडावं. तर मुलांशी तुम्ही कुठल्याही गोष्टीत चर्चा केलेली मुलांना आवडत नाही. मुलांचे निर्णय काय आहेत हे विचारलेलंही मुलांना आवडत नाही. मुलांच्या कुठल्याच विषयात ना, संसारात असं नाही, त्यांना ढवळाढवळ नव्हे, त्यांना विचारलेलं सुद्धा आवडत नाही. आज तुम्ही कुठे जाणार हे विचारलेलं सुद्धा मुलांना आवडत नाही. तुमचा आजचा प्लॅन काय आहे, आज तुम्ही घरी जेवणार का, हे सुद्धा विचारलेलं मुलांना आवडत नाही. एकदा मुलं तरुण झाली तर थोडी तरी, म्हणजे जोपर्यंत कमावती होत नाहीत तोपर्यंत नाईलाजानी थोडंफार ते ऐकत असतात. किंवा ऐकतायत असं म्हणण्यापेक्षा स्वतःच्या भावनांना, उफाळणाऱ्या भावनांना दाबून ते डिपेंडंट असतात ना आर्थिकदृष्ट्या. त्यामुळे जरासं आई वडिलांचं ऐकत असतात असं नाही, ठीक आहे, ऐकून घेत असतात. पण एकदा मुलं काय, मुली काय, आर्थिकदृष्ट्या
स्वतंत्र झाली की आई वडिलांचं काहीही ऐकत नाहीत. आई वडिलांची त्यांना प्रत्यक्ष फक्त मदत हवी असते. कुठल्याही प्रकारची वैचारिक ढवळाढवळ त्यांना नको असते. आर्थिक तुम्ही त्यांना मदत केली तर ती हवी असते, परंतु जर का त्यांना तुम्ही त्यांचे विचारलं प्लॅन की काय करणार आहे तुम्ही या पैशाचं, याचं काय काय तुम्ही हप्ते कसे भरणार आहे, एवढी मोठी तुम्ही गाडी घेणार आहे महागडी, काय गरज आहे का, त्यापेक्षा एवढं कशाला घरात फर्निचर करताय, एवढं कशाला मोठं घर घेताय, हे सगळं बोललेलं मुलांना आवडत नाही. त्यामुळे मुलांना आपण विचारल्यावर त्यांनी अपमान करू नये असं वाटत असेल तर आजकालच्या आईवडिलांनी मुलांना विचारू नये. आणि म्हणूनच मी म्हणते त्यांना काय मदतही करू नका. आपल्याला काय वाटतं आपण मदत करतो म्हणजे त्याचा हिशोब विचारला पाहिजे ना. आपण काय करणार आहे. पूर्वी आपण थोडे थोडे देत होतो, आता लाखो द्यावे लागतात कुठंतरी ह्याच्यासाठी, घरासाठी, ह्याच्यासाठी, त्याच्यासाठी. मग आपण विचारणार ना. ते मुलांना आवडत नाही. विचारायचं नाही, आम्हाला फक्त तुम्ही पैसे द्यायचे, आमच्यावर तुमचा विश्वास नाही का असं म्हणतात. आणि मग उगाच अपमान कशाला करून घ्यायचा. ऐकताय ना मी सांगतेय ते. त्यामुळे विचारूच नका मुलांना, काही विचारू नका, काही करू दे. आता एक लक्षात घ्या, एक काळ असा होता तुम्हालाही नोकरी करता येत होती की, पण तुमच्याही अंगात मस्ती होती ना तेव्हा. मी धंदा करतो, मी धंदा करतो, मी धंदा काढतो. काढलात धंदा, काय झालं, कोरोनाने डुबवलंच ना तुम्हाला पूर्ण. मग तसंच आहे आता ह्या मुलांचं सुद्धा. पुढच्याच ठेस मागचा शहाणा होत नाही. स्वतःलाच ठेच लागायला पाहिजे त्यांना. स्वतःच विहिरीत पडायला पाहिजे, खड्ड्यात पडायला पाहिजे. एक लक्षात ठेवा, स्वतःच खड्ड्यात पडायला पाहिजे. तुम्ही किती वेळा तुमच्या मुलांना सांगितलात हे करू नका, ते करू नका, ह्याचे दुष्परिणाम असे आहेत, मुलं ऐकत नाहीत. वर तुम्हालाच म्हणतात तुम्ही केलात की तुम्ही तेच केलात ना, मग आम्हाला कशाला बोलता. हे तुम्हाला ऐकून द्यावं लागतं. आता हे असंच आहे, मुलांना नोकऱ्या करायच्या नाही आहेत, कारण एकुलती एक एक दोन मुलं आहेत. आपण त्यांचे लाड करून ठेवलेत, सगळं आयतं दिलंय त्यांना, कष्टाची सवय कमी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुसऱ्याच्या हाताखाली राबायचं म्हणजे दुसऱ्याचं ऐकून घ्यावं लागतं. प्रसंगी मान अपमान सगळं होणार. या आपल्या मुलांना जी एक दोन आहेत सगळ्यांना, त्यांना स्वतःच खरं करायची सवय लागलेली आहे. आईबापांनी सगळं आयतं पुरवलेलं आहे. कष्टाची किंमतही नाही आणि कष्ट करण्याची फारशी तयारीही नाही त्यांची. त्यामुळे मुलांना तुम्ही जर का काही शहाणपण शिकवायला गेलात की नाही बाबा आम्ही उगाच चुका केल्या म्हणून तुम्ही करू नका, अजिबात नाही. तुम्हाला अपमानास्पदच ऐकायला लागणार आहे, बोलून घ्यावं लागणार आहे. आणि आजकालची ही ITच्या लोकांना ज्यांना चांगले पगार आहेत ना, त्यांना मस्ती आली जरा. त्यांना अचानक असं वाटतं अरे तो आपला मालक एवढे पैसे कमवतो, आपणही ॲप काढूया एक आणि करूया, पैसे मिळूया. हल्ली ओटसूट सगळ्या घराघरामधली पोरं ॲप काढायला लागलेली. ॲपमधनं किती पैसे मिळतात मला माहीत नाही. आणि ते ॲप काढण्यासाठी घरनं त्यांना पैसे लागतात. आणि दिलं नाही की आईवडिलांचा अपमान. त्यामुळं काय देऊ, ही आजकालची सगळी पिढी थोडीशी ही इमोशन्स कमी असलेली आहे. भावना नाही आहेत त्यांना थोड्याशा, म्हणजे प्रेमळ आदर ह्या भावना हल्लीच्या काही, म्हणजे मी बरीचशी आईवडिलांवर प्रेम करणारी आणि आदरयुक्त भावना असणारी मुलंसुद्धा नंतर जेव्हा पैशाचा विचार येतो त्यावेळेला अशी उर्मटपणे बोलताना बघितलेली आहेत. म्हणजे ज्यांना मी समजत होते की कितीही आदरयुक्त प्रेमळ आहेत, वा 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 असं ज्यांना वाटत होतं, ती मुलंसुद्धा जेव्हा आईवडिलांच्याकडनं पैसे मागतात आणि तेव्हा जर का आईवडिलांनी त्यांना पुरेसे पैसे दिले नाही तर उर्मटपणे बोलतात. जे आजकालची पिढी ही थोडीशी उर्मट आहे, उद्धट आहे. इमोशन्सचा जमाना संपला आणि इमोशन्स लेस आहेत असं नाही आहे, पण
कमी आहे इमोशन्स त्यांच्याकडे आणि व्यवहारही जास्त आहे. घरातल्या नात्यांचा सुद्धा एक स्टेपिंग स्टोन म्हणून ते वापर करून घेतात आजकालची तरुण पिढी. आपण बघतोच ना की ही तरुण पिढी आपल्या आईबापांच्या शेवटी येईल की नाही माहीत नाही, आजारपणात येईल की नाही माहीत नाही, मेल्यावर येईल की नाही माहीत नाही. आणि असंही नाही आहे त्यांना ते त्यांच्या इस्टेटीत पण काही वेळेला फारशी जर इस्टेट नसेल आईबापांची तर मग त्या आईबापांना फारशी किंमत नाही. थोडीशी इस्टेट असेल तर थोडं मग आईबापच स्वतः स्वतंत्र असतात. पण इस्टेट नसेल तर मग त्या आईबापांची फारशी किंमत केली जाते असं मला वाटत नाही. मग त्या आईबापांनी घरात पूर्णपणे मदत करायला पाहिजे, काम करायला पाहिजे. ही अशी थोडीशी मुलं झालेली आहेत, त्याला काही इलाज नाही. हे सगळं आपण मान्य करून जायला पाहिजे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगते, जरा डोकं आपलं शांत ठेवून सोडून दे.